हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर सला ते सला नाते या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला मी आत्ता आली आहे आणि माझ्यासोबत आता सांकित आहे. खरं तर तुम्ही त्याला मालिकेमधनं बघता, पण चित्रपटाच्या निमित्ताने या गप्पा होणार आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसं आहेस? मस्त मजेत एकदम. बरं, तारेवरची कसरत आहे, कारण चित्रपट, त्याचं प्रमोशन, एकीकडे मालिका सुद्धा सुरू आहे झी मराठीवर. कसं मॅनेज करतोस? काय चालू आहे नेमकं? मॅनेज कसं ते मी नाहीच सांगू शकत. सोडून दिलं मी यांच्यावर पण सोडलं, त्यांच्यावर पण सोडलंय. मी फक्त जातोय, कारण मला वाटतं हा अनुभव पण फार छान असतो ना. आपण खूप बिझी आहोत, सो तुम्ही अनुभव घेतोय बस. त्या पलीकडे मी माझं डोकं नाही लावत आहे इथे काहीच. पण ॲक्च्युली ना प्रत्येक कलाकाराला किंवा प्रत्येक व्यक्तीला हवं असतं की आपल्याकडे खूप काम असावं, आपण खूप बिझी असावं. हे स्वप्न असतं की येतं आहे आपल्याकडे बॅक टू बॅक काम, राईट? ही फिलिंग कशी, किती ओव्हरवेल्मिंग आहे? ओव्हरवेल्मिंग म्हणजे सॅटिस्फॅक्शन आहे त्यात. हां, सॅटिस्फॅक्शन असं आहे की डिमांड आहे ना आपली. त्यांना पण हवं आणि यांना पण आपण हवे आहोत. सो ती डिमांड आहे आणि ती डिमांड सगळ्यांनाच फील करायची असते ना. इम्पॉर्टन्स. सो सोप सुरू असताना खरं तर खूप हॅट्स ऑफ आहे की एवढं सगळं मॅनेज करणं. पण सला नाते हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल 7 फेब्रुवारीला. ट्रेलर लॉन्चला आपण आज भेटलोय. मला सांग, हा चित्रपट तुझ्यापर्यंत कसा आलाय? काय स्टोरी आहे? खरं तर मला संतोष सरांचाच फोन आला होता ॲक्च्युली. पण म्हणजे नॉर्मल प्रोसेस होती. संतोष सरांचा फोन आला, मी गेलो, त्यांना भेटलो आणि त्यांनी ते डन केलं. पण मी तुला एक गोष्ट सांगतो की ना, मला एक गावाकडची फिल्म करायची होती. म्हणजे मी ललितमध्ये शिकलो आहे. सो ललितमध्ये ना असं व्हायचं की मी दिसायला गोरा, तर मला गावाकडचं कोणीच काम द्यायचं नाही. मी म्हणायचो मी टॅन होतो ना. म्हणजे हे पण रेसिस्टच झालं ना एका पद्धतीचा. गोरा असल्यामुळे गावाकडची किंवा कामं मिळत नाही आहेत. हां, त्यात मी गोव्याचा. सो म्हणून मला ते फार वाईट व्हायचं. आणि त्या काळात सैराट आली, फॅन्ड्री आली, तिथे गावाकडच्या फिल्म्स हिट व्हायला लागल्या. सो माझं स्वप्न होतं की गावाकडची एक फिल्म आणि मला काम करायचं त्या फिल्मवर. सो मी शोधत होतो खूप काम आणि मी सांगितलं पण होतं. आणि त्या दरम्यान ही फिल्म आली आणि मला फार मजा आली. म्हणजे मी तिकडे जाऊन राहिलो. एक मला वाटतं 15-20 दिवस मी मित्र राहतो तिकडे. तो सर मला हॉटेल करून देत होते, म्हणून हॉटेल नका करू, मी जाऊन तिकडे राहतो. 15-20 दिवस त्या 52 डिग्री त्या उन्हात मी राहिलो, मजा घेतली. बाकी ते ठीक आहे, पण मी सगळ्यांना भेटलो, ती भाषा समजलो. आणि कारण मला असं वाटलं की फक्त डायलॉग बोलायचं नाही, डायलॉगच्या मागचं पण जर आपण समजलो ना, तर आपल्याला इम्प्रोवाईज करता येईल, मजा करता येईल. म्हणून ती मी भाषा सगळं. आणि तेच आहे की ते जे काम मला करायचं होतं गावाकडचं, ते मला. की तू वेगवेगळ्या भूमिका आजवर साकारल्या आहेत. या चित्रपटात हा पत्रकार आहे ज्याला खूप पैसे कमवायचे आहेत, अशी ही स्टोरी आहे. खरं तर असं असतं ना की खूप काय काय करायचं असतं त्या भूमिकेमध्ये आपल्याला, पण लिमिटेशन सुद्धा तितकेच असतात. या कामाबद्दल मला सांग, काय विचार होता जेव्हा तू रोज सेटवर जात? खूप गोष्टी आहेत, पण म्हणजे ना ॲक्टर म्हणून ना मी इन्फ्लुएन्स असतो कुठल्या तरी गोष्टीकडून किंवा कुठल्या तरी ॲक्टर्सकडून की अशा पद्धतीचं काम करायचं वगैरे वगैरे. सो इन्फ्लुएन्स तर होताच. परत गावाकडचं काम करायचं आहे, मग गावाकडचं काम कोणी उत्तम केलं असेल माझ्या ह्याच्यात, तसं असं करायचं आहे. पण ह्यात संतोष सरांना मी खूप मानतो, कारण ना त्यांचं ते करेक्ट, त्यांचं डोक्यात परफेक्ट होतं की जास्त पण नाही आणि कमी पण नाही, तेवढंच. सो ते लाईनवर मला आणायचं. हां, की नाही 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 ते नाही 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 हे नाही, इथे 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 इथे. सो असं इन्फ्लुएन्स तर मी खूप होतो. म्हणजे कोणाचं काम बघितलंस का या दरम्यान प्रकर्षाने? फिल्मच्या आधी फॉलो नाही केलं, कारण ना ललितमध्ये असतानाच ना आम्ही फॉलो करणं सोडलं. म्हणजे आयडल. खूप चांगल्या माणसांचं गायडन्स लाभतं तुम्हाला जेव्हा तुम्ही ललितमध्ये असता. ऑफकोर्स. सो म्हणून ते कुणाला आयडल वगैरे आम्ही नाही मानलं. सुरुवातीला मानलं, पण नंतर कळलं की प्रत्येक माणूस जेवढा चांगला आपल्याला दिसतो त्याच्या काही गोष्टी वाईट पण असतात किंवा तो कमी पण असतो. सो म्हणून आयडल असं मानत नाही. त्याच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेऊन आपण पुढे चालायचं. सो म्हणून ते कुणाला फॉलो करणं हे नाही केलं. तो त्या गोष्टीपर्यंत, म्हणजे समजा अभिनय काहीतरी त्यांनी केला असेल तर त्या गोलपर्यंत तो कसा पोचला असेल ह्याचा विचार मी जास्त करतो. आणि मग माझ्या पद्धतीनं मी त्या गोष्टीपर्यंत कसं जाऊ शकेन हा विचार करून मी ते पुढे गेलो. हां. चित्रपटाचं नाव आहे सला ते सला नाते. नावाबद्दलच तुला प्रश्न पडला होता का सांग? 100% प्रश्न पडला होता. आणि पण मला तेव्हा ना मल्याळम फिल्म्स पण सगळ्या सुरू झाल्या होत्या. साऊथ इंडियन फिल्म्स जास्त होतं. तर मला तेव्हा असं डोक्यात आलं की मल्याळम फिल्म्स वगैरे उत्तम फिल्म्स आहेत, पण मला नावच नाही समजत त्यांची, मला उच्चारताच येत नाही.
म्हटलं आपली पण फिल्म उत्तम आहे, कमाल आहे आपली आपले पण नाव हे उच्चारता येत नाही आहे. पण मग जेव्हा सरांना विचारलं तेव्हा सरांचं त्याच्या मागे फारच 4-5 गोष्टी आहेत, खरं तर खूपच अर्थ आहेत. सो शेवटी तो डिरेक्टर्स कॉल आहे, त्यांना ते वाटलं हे नाव ठेवावं असं. हां. त्याच्या असे प्रश्न पण छायाताई आहे, उपेंद्र लिमय आहेत या चित्रपटामध्ये. जेव्हा सिनियर कलाकार आपल्या बरोबर असतात काम करायला तेव्हा एक छान अनुभव असतो ना, म्हणजे थॉट्सचं शेअरिंग असतं किंवा अनुभव शेअर केले जातात. या सेटवर काय असायचं नाही आणि कोणाबरोबर चांगला बॉन्ड? मला वाटतं हां, सरांसोबत पण चांगला बॉन्ड, सरांसोबत एक वेगळा बॉन्ड झाला, छायाताईंसोबत एक वेगळा बॉन्ड झाला. आणि जेव्हा ना तेच आहे की आपण बाहेरून जेव्हा त्यांना बघतो ना तेव्हा ते आपलं असं सगळ्यांना आपण ना ग्रेट ठरवतो, आपण आपल्यावरती बघतो ना. सो म्हणून ते असं असतं जेव्हा आपण समोरून बघतो आपल्याला वाटतं अरे आपल्यासारखीच तरी व्यक्ती आहे. आणि म्हणजे मला माहीत नाही हे बोललो पाहिजे की नाही, पण आपण कॉम्प्लेक्समध्ये असतो नेहमी की फक्त आपण चुकतोय. पण जेव्हा आपण मोठ्या लोकांना बघतो तर ते पण चुकतात, पण त्या चुका मॅनेज करायला ते शिकलेत. आणि मग आपण कसं करायचं आहे. सो या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून खूप शिकलो की टेकच्या वेळेला ते पण चुकतात, त्यांच्या पण काही कमीपणाच्या काही काही गोष्टी आहेत ज्या कमी आहेत, पण ते मॅनेज करून परत त्यांना लिफ्ट करणं आणि मग पुढे जाणं फ्लोमध्ये. सो हां. या चित्रपटाबद्दलचा एखादा मुवमेंट म्हणा किंवा एखादा अनुभव जो कायम आहे तू ठेवलाय स्वतःकडे, तर तो कोणता नेहमी लक्षात येतो या चित्रपटात? खूप गोष्टी आहेत. छायाताईंसोबतचा एक किस्सा आहे. मी रिपोर्टर म्हणून तिला विचारायला जातो आणि ती गावाकडची पोलीस ऑफिसर आहे ना, सो तिला कॅमेराची सवय नसते. सो ना मी तिला प्रश्न विचारतो तर ती अशी बोलते आणि ती माझ्याकडे बघते. मी म्हणते जरा कॅमेराकडे बघा, कॅमेराकडे बघा, माझ्याकडे नका बघू. तर परत ती कॅमेराकडे बोलायला लागते, परत ती माझ्याकडे बोलायला लागते. मी म्हणते नाही कॅमेराकडे बघा, कॅमेराकडे, माझ्याकडे नका बघू. तर तिथून एक व्यक्ती चालत आली, त्यांनी म्हणलं काय मॅडम तुम्ही अभिनय करता, तो सांगतो ना तुम्हालाकडे कॅमेराकडे बघा. टेकमध्ये छाया कदम सारख्या ॲक्ट्रेसला एक व्यक्ती तिकडे रॅन्डमली येऊन सांगते. सो असे खूप अनुभव आहेत. उपेंद्र सरांसोबत तर आमचा एक सीन चालू होता आणि OS चालू होता आणि आम्ही असं बघितलं तर असं मागून वाघ चालत गेला. हां, रस्त्यावरून ताडोबामध्ये आम्ही शूट करत होतो, बफर झोनमध्ये. तसं वाघ चालत गेला आणि लाईटवाला तिकडे माणूस उभा होता, त्याने असं ओरडला तो वाघ 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 करत. तर वाघाने काहीच नाही केलं, तो चालत होता, त्याने फक्त असं लुक दिला, स्वतःकडे बघितलं, गेला. त्याला फरकच नाही पडला. तसे बरेच अनुभव आलेत तिकडे. सगळ्यांची तंतरली असेल तिथे सेट. हो हो हो, खरं तर सेट म्हणजे प्रोटेक्शनच नाही ना काही, जंगलातच आहोत आपण. तयार झाला हा चित्रपट आणि 7 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. काय सगळं ऑडियन्सला अपील करायला आवडेल तुला थिएटरपर्यंत? कथा फार सुंदर आहे. म्हणजे मी पण जेव्हा कथा ही ऐकली तेव्हा मला वाटलं की फारच म्हणजे एंटरटेनमेंट आहे, प्लस खूप गोष्टी ना आपल्या आयुष्यातल्या आहेत, आपल्या जवळच्या आहेत. म्हणजे तेजससुद्धा जे कॅरेक्टर पत्रकार जरी तो असला ना तर ते प्रत्येक करिअरला लागणारी ती गोष्ट आहे माणूस म्हणून. सो एंटरटेनमेंट तर आहेच. आणि मला वाटतं साऊथमध्ये ज्या गोष्टी आपण बघतो आणि आता हिंदी आणि मराठी फिल्म्सकडून जी अपेक्षा करतो साऊथच्या फिल्म्स बघून, मला वाटतं ती अपेक्षा पूर्ण होईल करायची या फिल्मनुसार. थँक्यू सो मच सांकित आणि खूप शुभेच्छा तुला सिनेमांसाठी, तुझ्या मालिकेसाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू.